हाय, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लॉ ऑफ रिटर्न टू स्केल म्हणजेच प्रमाणफलाचा नियम, त्यालाच दीर्घकालीन उत्पादन फलन, लाँग रन प्रोडक्शन फंक्शन असंही संबोधलं जातं. या नियमाबद्दल आज आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. तर या प्रमाणफलाचा नियम जो आहे, यामध्ये उत्पादनाचे जे घटक असतात, स्थिर घटक आणि बदलता घटक असा कोणताही फरक राहत नाही. कारण दीर्घकाळामध्ये स्थिर घटक आणि बदलता घटक यामध्ये आपण वाढ करू शकतो आणि इतका मोठा काळ असतो की त्या काळामध्ये आपण भूमी मशिनरी नवीन बसवून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो आणि त्यामुळं असा फरक कुठल्याही त्या दीर्घकाळामध्ये राहत नाही. आणि त्यामुळं या प्रमाणफलाच्या नियमामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर उत्पादनाच्या सर्वच घटकामध्ये प्रमाणशीर बदल केल्यामुळं त्या उत्पादनाच्या प्रमाणामध्ये जो बदल होतो त्या बदलाच्या प्रवृत्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वच उत्पादन घटकात प्रमाणशीर बदल केल्यामुळे उत्पादनात ज्या प्रमाणात बदलते त्यास प्रमाणफलाचा नियम असं म्हणतात. द लॉ ऑफ रिटर्न टू स्केल एक्सप्लेन्स द प्रपोर्शनल चेंज इन इनपुट विथ रिस्पेक्ट टू प्रपोर्शनल चेंज इन आउटपुट. आता प्रमाणफलाचा नियम जो आहे, सर्वच घटकामध्ये जो प्रमाणशीर बदल करायचा आहे आणि त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी आपण या सिद्धांताची काही गृहीतकं अजम्पशन्स काय आहेत ती पहिल्यांदा पाहावी लागतील. तर हा सिद्धांत हा या गृहीतकावर आधारलेला आहे. पहिलं गृहीतक आहे, कामगार प्रचलित साधनांच्या साहाय्यानं काम करतात. म्हणजे जी साधनं उपलब्ध आहेत त्याच्या आधारावर ते काम करतात. उत्पादन तंत्रात कुठलाही प्रकारे बदल होत नाही. तिसरं आहे, हा सिद्धांत दीर्घकाळात लागू पडतो. चौथं आहे, बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असतं असं गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर उत्पादन संख्येत मोजता येते, 1 2 3 4 असं संख्येत मोजता येतं. या विविध गृहीतकावर हा सिद्धांत आधारलेला आहे. आता ह्या सिद्धांत पाहण्यासाठी आपण एक काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्यानं आपण हे समजून घेऊ. एक कोष्टक इथं मांडलेलं आहे. याच्यामध्ये उत्पादनाचं प्रमाण जे आहे ते उत्पादनाचं प्रमाण 1 मशीन आणि लेबर, 2 मशीन 2 लेबर, 3 मशीन 3 लेबर, 4 मशीन 4 लेबर अशा पद्धतीनं 8 मशीन 8 लेबरपर्यंत आपण वाढ केलेली आहे. हे वाढ केल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये साधारणतः 4 10 8 18 28 38 48 56 62 अशा पद्धतीनं वाढ होत गेलेली आहे. आणि सीमांत उत्पादनाचा जर आपण विचार केला तर सीमांत उत्पादनात चौथा मजूर आणि चौथं मशीन बसवेपर्यंत 4 6 8 10 अशा पद्धतीनं वाढ होत गेलेली आहे. आणि म्हणूनच याला आपण इन्क्रीजिंग रिटर्न म्हणजे वाढत्या फलाचा टप्पा असं हा पहिला टप्पा म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर अजूनही आपण मशीन आणि लेबरची संख्या जर वाढवत गेलो तर दुसरा टप्पा जो आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सीमांत उत्पादन हे काय होत जातं, स्थिर असलेलं 10 10 असं स्थिर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं त्याला आपण कॉन्स्टंट रिटर्न म्हणजे स्थिर प्रमाणफलाचा अनुभव येतो असं इथं या ठिकाणी दिसतं. आणि त्याच्याही नंतर जर आपण उत्पादनाचं हे प्रमाण वाढवत गेलो तर घटत्या फलाची प्रचिती येते. 8 आणि 6 अशा पद्धतीनं सीमांत उत्पादन घटत जातं म्हणजे डिक्रीजिंग रिटर्न असा अनुभव येतो, म्हणजे घटत्या फलाचा अनुभव येत असतो. आता हेच आपण विश्लेषण कसं करायचं ते आपण बघूया. आता या कोष्टकामध्ये स्थिर घटक आणि बदलते घटक अशा दोन्ही घटकामध्ये आपण प्रमाणशीर वाढ केल्यामुळं उत्पादनावर कसा बदल होतो हे आपण दर्शवलं आहे. 4 कामगार आणि 4 मशीन यापर्यंत उत्पादन वाढवल्यास सीमांत उत्पादन 4 6 8 अशी वाढ होत असते. त्यानंतर आणखीन उत्पादन घटक वाढवल्यास सीमांत उत्पादन स्थिर होतं आणि त्यानंतरही उत्पादन घटक आणखीन वाढवल्यास सीमांत उत्पादन हे घटत जातं असं आपल्याला दिसून येतं. आता हे आकृतीच्या सहाय्यानं आपण पाहणार आहोत. आता आकृती इथं दर्शवलेली आहे. अक्षावर आपण उत्पादन घटकाचे प्रमाण, मशीन आणि लेबरची संख्या दर्शवलेली आहे. तर अक्षावर आपण सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. तर हे सगळे बिंदू त्या उत्पादन सीमांत उत्पादनाच्या पद्धतीनं जर जोडले तर ABCD ही अशी एक लाईन तयार होते. त्याच्यामध्ये A आणि B पर्यंत हे उत्पादन उत्पादनामध्ये वाढ दर्शवते. म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो वाढत्या फलाचा टप्पा आहे, त्याला आपण इन्क्रीजिंग रिटर्न असं म्हणतो. त्याच्यानंतर B आणि C हा स्थिर फलाचा अनुभव येतो, म्हणजे दुसरा टप्पा हा स्थिर फल कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल दर्शवतो. आणि C आणि D तिसरा टप्पा जो आहे तो डिक्रीजिंग रेट म्हणजे घटत्या फलाचा टप्पा दर्शवतो. आता याच्यानंतर
आपण जर बघितलं तर ह्याचं विश्लेषण कसं करायचं, तर या आकृतीमध्ये OX अक्षावर उत्पादन घटकाचे प्रमाण दर्शवले आहे, म्हणजेच मशीन आणि कामगारांची संख्या दर्शवली आहे. तर OY अक्षावर सीमांत उत्पादन दर्शवले आहे. उत्पादनाचे स्थिर आणि बदलते अशा दोन्ही घटकामध्ये प्रमाणशीर वाढ केल्यास सुरुवातीला आकृतीत दर्शवल्याप्रमाणे A ते B उत्पादनात वाढ होते, B आणि C उत्पादनात स्थिर राहते आणि C आणि D उत्पादन घटत जाते. हे 3 टप्पे आपल्याला दिसून येतात. आता प्रमाणफलाचे नेमके कोणते टप्पे आहेत आणि ते का अनुभवता येतात हे आपल्याला पाहायचे आहे. प्रमाणफलाचे स्टेजेस ऑफ रिटर्न टू स्केल. पहिला टप्पा स्टेज 1, पहिला टप्पा इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल किंवा वाढत्या फलाचा टप्पा. उत्पादन घटकात ज्याप्रमाणे बदल केला जातो त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये उत्पादनात बदल होत असेल तर त्याला वाढते प्रमाणफल असं म्हणतात. बघा, उत्पादन ज्या प्रमाणामध्ये आपण वाढतो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढ होत असेल तर त्याला आपण इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल, वाढते फल असं म्हणतो. उदाहरणार्थ 10%नीच फक्त आपण उत्पादन घटकामध्ये बदल केला तर उत्पादनामध्ये 10पेक्षा जास्त म्हणजे 20%, त्याच्यापेक्षा जास्त किती आकडा असू दे, तर 20% उत्पादन वाढत असेल तर त्याला आपण वाढते फल असं म्हणतो. तर वाढतं फल का निर्माण होतं, तर दीर्घकाळामध्ये सरासरी खर्च हा घटत जातो आणि उद्योगसंस्थेला अंतर्गत आणि बहिर्गत अशा अनेक प्रकारचे लाभ मिळतात. श्रम विभागने विशेषीकरण करणं शक्य होतं आणि त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये प्राध्यापक चेंबरलिनच्या मते वाढत्या फलाचा अनुभव येतो असं आपल्याला दिसून येतो. इफ देअर इज अ मोर चेंज इन द प्रोडक्ट than the change in the production factor, it is called increasing return to scale. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल, स्थिर प्रमाणफल. या टप्प्यामध्ये उत्पादन घटकामध्ये ज्या प्रमाणामध्ये बदल केला जातो, वाढ केली जाते, त्याच प्रमाणामध्ये उत्पादन जर वाढत असेल तर त्याला आपण स्थिर प्रमाणफलाचा नियम म्हणतो. उदाहरणार्थ 10% उत्पादन घटकामध्ये वाढ केल्यास उत्पादनसुद्धा 10%नेच जर वाढत असेल तर त्याला आपण स्थिर फलाचा अनुभव येतो असं म्हणतात. कारण यामध्ये उत्पादन संस्थेला जे फायदे आणि तोटे असतात ते बरोबर समान मिळू शकतात. आणि प्राध्यापक कॅल्डोर आणि श्रीमती रॉबिन्सन यांच्या मते उत्पादन घटक पूर्ण विभाजनीय असल्यामुळे ही प्रवृत्ती दिसून येते. कारण उद्योगसंस्थेला जे फायदे आणि तोटे मिळतात ते बरोबर होतात आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण वाढ करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. When the yield increases to the same extent as the production factor increases, the experience come into this experience came into existence. This is called a law of return to scale, constant return to scale. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल, घटते फल. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये उत्पादन घटकामध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढ केली जाते त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये उत्पादन जर वाढत असेल तर तेव्हा घटत्या फलाचा अनुभव येतो. उदाहरणार्थ 10%नी उत्पादन घटकामध्ये वाढ केलं तर 10%पेक्षा कमी उत्पादनामध्ये वाढ होते. म्हणजे 10%पेक्षा कमी म्हणजे इथं 5% उत्पादनामध्ये वाढ होते, म्हणून त्याला आपण घटत्या फलाचा अनुभव असं म्हणतो. कारण यामध्ये अनेक बेबचती निर्माण होतात, उद्योगसंस्थेमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं उद्योगसंस्थेला तोटा अनुभव येत असतो किंवा उत्पादन हे घटत्या प्रमाणात वाढत जातं असा आपल्याला अनुभव येतो. डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल इज एक्सपिरियन्स्ड व्हेन प्रोडक्शन इन्क्रीजेस टू अ लेसर एक्सटंट दॅन द इन्क्रीज इन प्रोडक्शन फॅक्टर. तर अशा पद्धतीनं या प्रमाणफलाच्या नियमामध्ये 3 टप्पे होतात. पहिला टप्पा म्हणजे इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल, वाढते फल. दुसरा टप्पा म्हणजे कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल म्हणजे स्थिर प्रमाणफल. आणि तिसरा टप्पा म्हणजे घटते फल, डिक्रीजिंग रिटर्न टू स्केल. अशा 3 टप्पे आपल्याला अनुभवास येतात.